रवींद्र वायकर यांच्या मेहुण्याविरोधात गुन्हा दाखल केल्यानंतर आता शिवसेना ठाकरे गटाचे आमदार विलास पोतनीस यांच्या विरोधात देखील गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे। विलास पोतनीस आणि त्यांच्या सशस्त्र पोलीस सुरक्षा रक्षकाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आलाय। मतमोजणीच्या दिवशी नेस्को येथील मुंबई उत्तर पश्चिम मतमोजणी केंद्रामध्ये विना परवाना प्रवेश केल्याचा आरोप त्यांच्यावर आहे। रिॲक्शनाची महत्त्वाची बातमी आपण पाहतोय। रवींद्र वायकर यांच्या मेहुण्याविरोधात गुन्हा दाखल केल्यानंतर आता शिवसेना ठाकरे गटाचे आमदार विलास पोतनीस यांच्या विरोधात देखील गुन्हा दाखल करण्यात आलाय। विलास पोतनीस आणि त्यांच्या सशस्त्र पोलीस सुरक्षा रक्षकाविरोधात हा गुन्हा दाखल करण्यात आला। कुठेतरी जाणीवपूर्वक कोणाला तरी अडकवायचं ठरवून त्या ठिकाणी सत्तेचा यंत्रणेचा तपास यंत्रणेचा दुरुपयोग करायचा आणि म्हणून लोकांचं लक्ष विचलित करण्याकरता लोकांचं लक्ष दुसरीकडे वळवण्याकरता म्हणून विलास पोतनीसांचं नाव घेतलं जातं। परंतु वायकरांचा मेवणा प्रत्यक्षपणे दोषी आहेत हे तपास अधिकाऱ्याने सांगितलं, त्याच्यावर गुन्हा दाखल झाला। त्याची तात्काळ बदली का झाली त्याचं उत्तर सरकारने देण्याची गरज आहे।